जिल्ह्यात ह्या 7 उमेदवाराच्या अंगावर पडणार गुलाल। तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे। सर्वात प्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे परळी। परळी विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुतीकडून धनंजय मुंडे तर महाविकास आघाडीकडून राजेसाहेब देशमुख ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असून ह्या दोन्ही उमेदवारांमध्ये टफ फाईट होणार असल्याचे बोलले जात आहे। या अटीतटीच्या सामन्यामध्ये धनंजय मुंडे यांचा विजय होणार असल्याचे बोललं जात आहे। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे माजलगाव। माजलगाव मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले प्रकाश सोळंके व तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले मोहन जगताप यांच्यात देखील काटेकी टक्कर होणार असून ह्या अटीतटीच्या सामन्यामध्ये मोहन जगताप यांचा विजय होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे गेवराई। गेवराई मतदारसंघामध्ये महायुतीकडून विजयसिंह पंडित तर महाविकास आघाडीकडून बदामराव पंडित हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्यामुळे या ठिकाणी अनेक जातीय नेते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे जातीय समीकरणानुसार मताचं विभाजन होऊन या ठिकाणी विजयसिंह पंडित हे विजय होणार असल्याचे बोलले जात आहे। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे आष्टी। आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीकडून उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तर महाविकास आघाडीकडून महबूब शेख या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असून या ठिकाणी धस विरुद्ध धोंडे ही खरी लढत होणार असून या ठिकाणी महबूब शेख यांचा विजय ह्या अटीतटीच्या सामन्यामध्ये होणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड। बीड मतदारसंघामध्ये महायुतीकडून योगेश क्षीरसागर तर महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। संदीप क्षीरसागर यांचा पराभव होईल असं चित्र निर्माण होत असतानाच अचानकच शरद पवार यांनी या ठिकाणी सभा घेऊन या ठिकाणचे राजकीय समीकरण बदलले असून या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांचा विजय निश्चित होणार असल्याचं बोललं जात आहे। बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघामध्ये हे 6 उमेदवार विजय होणार असल्याचे आता समोर येत आहे। ह्यामधून 2 उमेदवार महायुती तर 4 उमेदवार महाविकास आघाडीचे विजय होणार असल्याचे समोर येत आहे। ह्या विजयी उमेदवाराविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।